तर तुम्हाला माहितच असेल की कोल्हापुरात काही दिवसापासून एकच विषय चालू आहे, तो म्हणजे कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेल्या नांदणी या गावातील हत्तीचा. नांदणी गावातील जैन मठामध्ये गेले 35 वर्ष या हत्तीला सांभाळलं जात होतं. तिचं नाव महादेवी अथवा माधुरी. 35 वर्ष ती या गावामध्ये असल्यामुळे तिची ओळख फक्त मठापुरती मर्यादित नव्हती, तर या गावामधील प्रत्येक लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम आणि आपुलकीची भावना होती. पण काही दिवसापूर्वी महादेवी आणि गावकऱ्यामध्ये असलेल्या या सुंदर नात्याला कोणाची तरी नजर लागली आणि सोमवार 28 जुलैच्या रात्री संपूर्ण नांदणी गाव रस्त्यावरती उतरलं होतं. कारण हा क्षण होता माधुरीच्या निरोपाचा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महादेवीला गुजरातच्या वनतारामध्ये पाठवण्यात आलं. पण त्यानंतर या सगळ्या विषयावरती कोल्हापूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया यायला लागल्या. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून वनतारा आणि अंबानीच्या बद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झाले. अंबानीच्या दबावामुळे महादेवीला वनतारामध्ये नेण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावरती #बॉयकॉट जिओ आणि जिओचं सिम कार्ड सगळे कोल्हापूरकर दुसऱ्या कंपन्यांमध्ये पोर्ट करून घेत आहेत. आणि हे सगळं चालू आहे फक्त आणि फक्त महादेवीला म्हणजेच माधुरीला परत आणण्यासाठी. कोल्हापूरकरांच्या प्रयत्नांना कायम यश मिळतच गेले आणि ह्यावेळी देखील माधुरी कोल्हापूरमध्ये नक्कीच येणार. जाता जाता कमेंट मध्ये #ब्रिंग बॅक माधुरी टाकायला विसरू नका.